कर्जत तालुका हा बहुतांशी ग्रामीण आणि आदिवासी बहुत भाग म्हणून ओळखला जातो। येथील मुख्य व्यवसाय शेती असून शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे फेरफार, सातबारा आणि इतर महत्त्वपूर्ण दस्तऐवज आतापर्यंत गावाजवळील जवळच्या तलाठी कार्यालयात सहज मिळत होते। मात्र कर्जतचे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी अचानक घेतलेल्या एका अजब निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता थेट तालुक्याच्या गावाला चक्रा माराव्या लागतायत असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी अचानक मंडळ अधिकारी व तलाठी यांना तोंडी आदेश देऊन फेरफार दप्तर कर्जत तहसील कार्यालयात जमा करण्याचे फरमान सोडले। या आदेशानुसार सर्व फेरफार दप्तर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले। या निर्णयामुळे नांदगाव, खांडस यासारख्या दुर्गम आणि लांबच्या भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडते। गावात 2 मिनिटात मिळणाऱ्या फेरफारासाठी आता शेतकऱ्यांना पूर्ण दिवस खर्च करावा लागत आहे। तसेच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे। अनेकदा सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत थांबूनही साहेबांची सही झाली नाही, उद्या या असे सांगून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे चित्र दिसते। काही शेतकऱ्यांचा गाव नमुना 14चा उतारा मिळवण्यासाठी 10 ते 12 पेक्षा जास्त फेऱ्या माराव्या लागतात, तर काहींचे अर्ज तब्बल 4 महिने उलटूनही प्रलंबित आहेत। दरम्यान शेतकऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाविरोधात आता स्वतः शेतकऱ्यांनीच आक्रमक भूमिका घेतली आहे। जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देणारे उपक्रम शासनाकडून का राबवले जात आहेत? तलाठी कार्यालयातील जुने सातबारा व फेरफार तहसील कार्यालयात जमा करण्याचे लिखित आदेश आहेत का, असे सवाल करत तहसीलदारांनी हा जाचक आदेश ताबडतोब रद्द करावा आणि जमा केलेले दप्तर पुन्हा संबंधित तलाठी कार्यालयात पाठवावे, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने कर्जत तहसीलदारांना करण्यात आली। आम्ही विनय काशीनाथ देशमुख शिरसाला, तर मला फेरफार पाहिजे होते। फेरफारसाठी मी 7 तारखेला अर्ज दिला आहे आणि मी दररोज फेऱ्या मारतो। आज पण आजची 12 तारीख आहे, 13 तारीख आजची, तर सकाळपासून मी इथे उपस्थित आहे, तर अजून मला काही फेरफार मिळाले नाही। आणि हा शेतकऱ्यांना म्हणजे नाहक त्रासच आहे। तर तलाट्याकडे जर हे असते तर ते आम्हाला 2 दिवसात लगेच उतारे मिळतात, पण तहसीलदार साहेबांनी इकडे आणले तर आता आम्हाला म्हणजे फेऱ्या मारून पण इथे मिळत नाहीत। आणि गाव नमुना 14 साडी 12 तारखेला अर्ज केलेला आहे, आजची 13 तारीख म्हणजे 1 महिना होऊन गेला तरी गाव नमुना तो उतारा भेटत नाही। तर हा शेतकऱ्यांना नाहक त्रास होतो। एखादा शेतकरी खांडसवरून येतो, खांडसवरून यायला त्याला 200 रुपये खर्च येतो। जर तो 200 रुपये खर्च करून इकडे येण्यापेक्षा तिथे जर तलाट्याकडे असते तर त्याला ते 2 दिवसात भेटले असते, इकडे त्याचा खर्च वाचला असता, वेळ वाचला असता। तरी तहसीलदारांनी ह्याच्यावरती काहीतरी म्हणजे निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करावी। जर माननीय तहसीलदार साहेबांनी जर उपाय जर काढला नाही तर आमची किसान क्रांती संघटना आंदोलनाच्या तयारीत आहे। या 2-4 दिवसात आंदोलन छेडेल। 4 महिने माझा अर्ज आहे आणि सकाळी 11 वाजेपासून अजून 6 वाजायला थांबले। आत्ताशी माझे पेपर काढून देतात। काय करायला लय त्रास आहे, ते पब्लिकला पण लय त्रास आहे, पब्लिक पण हैराण झाले। बघा गर्दी किती आहे, तर काय करणार, त्याची काहीतरी कारवाई करून काहीतरी हे करा। मला देखील ही अडचण सातत्याने जाणवत असते। जे फेरफार उतारे तहसीलदार साहेबांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या ठिकाणी आणले प्रशासकीय कार्यालयामध्ये, यामुळे त्या गावातील शेतकरी त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करून, एखादा खांड्याचा शेतकरी असेल त्याला कर्जतला यावं लागतं आणि त्या ठिकाणी येण्यासाठी जो खर्च होतो तो फेरफार काढण्यापेक्षा जास्त खर्च आहे। हा खर्च होऊ नये म्हणून माझी एक शासनाला विनंती राहील, पूर्वी ज्याप्रमाणे हे फेरफार आपल्या गावातील तलाठी सजेमध्ये असेल तसेच यापुढे व्हावे, ही या मागणीची अंमलबजावणी व्हावी अशी मी कर्जत तालुका आदिवासी समाज संघटनेच्या अध्यक्ष नात्याने विनंती करतो। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या वतीने देखील विनंती करतो, पूर्वी ज्याप्रमाणे फेरफार आपल्या तलाठी ऑफिसमध्ये मिळाले तसे यापुढे मिळावे, यासाठी भविष्यात शेतकऱ्यांच्यासाठी जे जे आंदोलन करायला लागेल त्या आंदोलनासाठी आम्ही तयार आहोत आणि ते आंदोलन करण्याची आमची तयारी देखील असेल आणि अशा प्रकारचं निवेदन आम्ही लवकरच रायगड जिल्हाधिकारी साहेबांना देऊ। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।